या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते की विद्यार्थ्याचं नाव, त्याचा वर्ग, त्याचप्रमाणे त्याची बेसिक जे काही माहिती आहे जसं की जेंडर आहे, त्याचा आधार नंबरनुसार नाव हे कशा प्रकारे चेंज करायचं, तर याविषयी माहिती विचारलेली होती। आज आपण या सर्व प्रश्नाचा खुलासा आज या ठिकाणी करणार आहोत। सर्वात महत्त्वाचा जो फॉर्म आहे त्याला आपण SO3 असं म्हणतो आणि SO3 याच्यामध्ये माहिती भरून आपल्याला विद्यार्थ्याच्या नावामध्ये, त्याच्या जन्मतारखेमध्ये, त्याचप्रमाणे आधार कार्डवरील नावाप्रमाणे त्याच्या नावामध्ये आपल्याला बदल करता येणार आहे। तर कशा प्रकारे हा बदल करायचा, हा फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, फॉर्म SO3 युडाइस, तर हा युडाइस प्लस SDMS मध्ये विद्यार्थ्याच्या नावामध्ये बदल करणे आहे। वर्गातील बदल आणि इतर मूलभूत तपशील जो आहे हा बदल करण्यासाठी हा फॉर्म वापरला जातो। तर हा फॉर्म आपल्याला कुणाकडे सबमिट करायचा आहे, तर ब्लॉक किंवा जिल्हा शिक्षणाधिकारी किंवा समकक्ष यांच्याकडे हा सबमिट करायचा आहे। आता या ठिकाणी बघा काय म्हणते, सबमिटेड बाय, म्हणजेच आता हा फॉर्म कोण सादर करणार आहे त्यांच्याविषयी माहिती लिहायची आहे। मग या ठिकाणी युडाइस कोड आहे। मग आपल्या शाळेतील विद्यार्थ्याचा नावामध्ये बदल असेल, जन्मतारखेमध्ये बदल असेल किंवा लिंगामध्ये बदल असेल तर या ठिकाणी आपण हा फॉर्म देणार आहोत। म्हणून आपल्या शाळेचा जो युडाइस कोड आहे, हा युडाइस कोड हा या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर स्कूल नेम आहे, तर या ठिकाणी शाळेचं जे नाव आहे हे शाळेचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी युडाइस ब्लॉक आहे। मग ब्लॉक, आपला जो काही ब्लॉक असेल तो ब्लॉक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा हा या ठिकाणी टाकायचा आहे। आता या ठिकाणी खाली दिलेला आहे फॉर म्हणजे काय, तर यासाठी फॉर्म आपण दाखल करतो आहे, त्या विद्यार्थ्याची माहिती हे या ठिकाणी लिहायची आहे। मग या ठिकाणी बघा, स्टुडंट्स 11 डिजिट नॅशनल ID, म्हणजे या ठिकाणी आपला युडाइस प्लस मध्ये जो काही विद्यार्थ्याचा पेन नंबर तयार झालेला आहे हा नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, विद्यार्थ्याचे सध्याचं नाव हे काय असणार आहे ते नाव हे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्टुडंट क्लास म्हणजे विद्यार्थ्याचा वर्ग, एवढी माहिती विद्यार्थ्याची या ठिकाणी भरून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर खाली जो कॉलम आहे, चूज ऑप्शन्स फ्रॉम बिलो वेअर चेंजेस आर रिक्वायर्ड, म्हणजे याच्या खाली काय करायचं आहे आपल्याला, की आपल्याला जो बदल हवा आहे त्या कॉलममध्ये आपल्याला काय करायचे आहे, टिक मार्क करायचे आहे। तो बदल, तो पर्याय आपल्याला काय करायचा आहे, खाली निवडायचा आहे। आता या ठिकाणी बघा, खाली जो तक्ता दिलेला आहे याच्यामध्ये काय आहे, तर पहिला जो कॉलम आहे याच्यामध्ये चेंज रिक्वायर्ड इन, म्हणजेच याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये बदल आवश्यक आहे तो बदलाचं नाव हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे टिक इफ चेंजेस रिक्वायर्ड, म्हणजे या ठिकाणी जे बदल आवश्यक आहेत त्या बदलामध्ये आपल्याला काय करायचे आहे, राईट अशा प्रकारची खूण हे या ठिकाणी करायची आहे। समजा या ठिकाणी पहिलं जे बदल दिलेला आहे, पहिल्या कॉलममध्ये बदल दिलेला आहे तो म्हणजे नेम आहे। मग विद्यार्थ्याचं नाव, तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव जर बदल करायचं असेल तर त्याच्या पुढील जो रकाना आहे त्या रकान्यामध्ये तुम्हाला राईट अशा प्रकारची खूण करायची आहे। मग त्याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव असेल त्याच्याच खाली डेट ऑफ बर्थ हे आहे, म्हणजे जन्मतारखेमध्ये जर बदल करायचा असेल तर त्याच्या पुढील रकान्यामध्ये टिक मार्क करायचा आहे। जेंडर म्हणजेच लिंग, याच्यामध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर या ठिकाणी टिक मार्क करायचा आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर जो असेल त्याच्यानुसार किंवा नेम ॲज पर आधार, म्हणजे या ठिकाणी आधारवरती जे नाव आहे त्याप्रमाणे तुम्हाला जर बदल करायचा असेल तर त्याप्रमाणे या ठिकाणी टिक मार्क करून घ्यायचा आहे। तुम्हाला ज्या प्रकारचा बदल हा करायचा आहे त्याच्या पुढील रकान्यामध्ये टिक मार्क करायचा आहे। आपल्या शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याचं नाव जे आहे हे आपल्याला बदल करायचं आहे, तर या ठिकाणी काय करावं लागेल, त्याच्या पुढील रकान्यामध्ये टिक मार्क केल्यानंतर या ठिकाणी जुनी जे माहिती आहे ही जुनी माहिती म्हणजे ओल्ड पर्टिक्युलर्स, म्हणजे जुनं जे काही आहे ते या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे। मग या ठिकाणी ओल्ड नेम आहे, मग ओल्ड नेम काय आहे, समजा त्याचं मोहित रमेश पवार हे त्याचं जुनं नाव आहे आणि या ठिकाणी न्यू पर्टिक्युलर्स म्हणजे जे काही नाम जे असेल, समजा रमेश मोहित कुमार पवार, तर ते याप्रमाणे या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे आणि जे आपल्याला बदल हवे आहेत ते त्याच्यासमोर लिहून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर खाली बघा, खालच्या कॉलममध्ये माहिती आपण भरून घेतलेली आहे, जे आवश्यक माहिती आहे, जे आपल्याला बदल करायचा आहे ही सर्व माहिती आपण या ठिकाणी लिहून घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा डाव्या साईडला हेड ऑफ द स्कूल डिटेल्स, म्हणजेच या ठिकाणी काय करायचं आहे, शाळेचे जे प्रमुख आहेत यांचा तपशील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। मग याच्यामध्ये शाळेच्या प्रमुखांची स्वाक्षरी, त्यांचं नाव, पदनाव आणि शाळेचा शिक्का हा या ठिकाणी मारायचा आहे। त्याच्यानंतर उजव्या साईडला डिटेल्स ऑफ ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर और इक्वलंट, म्हणजेच या ठिकाणी ब्लॉक शिक्षणाधिकारी किंवा समकक्ष यांचा तपशील हा या ठिकाणी द्यायचा आहे। मग या ठिकाणी त्यांची स्वाक्षरी, त्यांचं नाव, त्याच्यानंतर त्यांचं पदनाम आणि शिक्का हा मारून हा फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे व तशा प्रकारे ती माहिती आपल्याला युडाइसमध्ये बदल करायची आहे।